नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये पदाचे नाव मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 अशा प्रकारे 3 पदे आहेत वेगवेगळी। त्यानंतर ऑफिस असिस्टंट, ओके, हे सर्वात महत्त्वपूर्ण पद आहे आणि यामध्ये ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी एलिजिबल राहणार आहेत। आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉब लागणार आहे? रिजनल रूरल बँक म्हणजेच RRB, ओके, RRBs मध्ये तुम्हाला जॉब लागणार आहे। आता यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 1 तारखेला। 1 तारखेपासून म्हणजेच आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि याच महिन्याच्या 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजेच 21 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या जाहिरातीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला एज लिमिट आणि पदांची नावे सांगून देतो। ग्रुप बी ची पदे आहेत आणि ग्रुप ए चे पद आहे। तर ग्रुप बी चे जे पद आहे ते आहे ऑफिस असिस्टंट, हे आहे ग्रुप बी चे पद। यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 28 वर्षे। त्यानंतर ग्रुप ए ची जी पदे आहेत यामध्ये बघा, ऑफिसर स्केल 1 आहे, ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 वेगवेगळ्या ऑफिसर स्केलसाठी वेगळं एज लिमिट आहे। 18 ते 30 वर्षे आहे ऑफिसर स्केल 1 साठी। ऑफिसर स्केल 2 साठी आहे 21 ते 32 वर्षे आणि ऑफिसर स्केल 3 साठी आहे 21 ते 40 वर्षे। त्यानंतर SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। याशिवाय PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। ओके, आता समोर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कोणत्याही फील्डमध्ये डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आणि लोकल लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात। म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रात फॉर्म भरायचे आहे तर तुम्हाला मराठी येणे कंपल्सरी आहे। ओके, आता महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत ते मी तुम्हाला समोर दाखवणार आहे। त्यानंतर बघा, ऑफिसर स्केल 1 साठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये सुद्धा कोणत्याही फील्डमध्ये डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इथे सुद्धा अनुभव मागितलेला नाही आणि जी ऑफिस असिस्टंटची पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा अनुभव मागितलेला नाही। परंतु त्यानंतर ज्या पोस्ट आहेत, जसं ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 2 आहे, आणखी बघा हे आहे स्पेशालिस्ट ऑफिसर। त्यानंतर हे बघा, ऑफिसर स्केल 3 आहे सिनियर मॅनेजर, याच्यासाठी बघा अनुभव मागितलेला आहे। तर ज्यांच्याकडे अनुभव असेल हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। ओके, ज्या विद्यार्थ्यांना अनुभव नाही मी त्यांच्यासाठी सांगून राहिलेलो आहो। ज्यांना अनुभव आहे हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। PDF तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारे अनुभव नाही त्यांच्याकडे 2 पोस्ट आहेत, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फीज मी तुम्हाला सांगून देतो। ऑफिसर जे आहे स्केल 1, स्केल 2, स्केल 3 यासाठी 175 रुपये SC ST PWBD आणि 850 रुपये ओपन OBC आणि EWS। ओके, महिला पुरुष दोघांनाही सेम आहे। आणि ऑफिस असिस्टंटसाठी 175 रुपये SC ST PWBD आणि एक सर्व्हिसमॅन आणि उर्वरित जे आहेत ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी यांच्यासाठी 850 रुपये फीज राहणार आहे। ओके, एक्झामिनेशन तुम्ही प्रिलिमसाठी फॉर्म भरून राहिलेले आहे, तर आधी मी तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त प्रिलिमचं सांगणार आहे। आणि प्रिलिममध्ये तुम्हाला फक्त 2 विषयावर जे आहेत प्रश्न विचारले जातील, ते म्हणजे मॅथ आणि रिझनिंग। ठीक आहे, मॅथ रिझनिंग आहे, प्रश्न राहणार आहेत 80, 40 प्रश्न मॅथमॅटिक्सवर आणि 40 प्रश्न रिझनिंगवर। अशा प्रकारे 80 मार्कांचा तुमचा पेपर असेल आणि 80 गुण असतील त्यावर। प्रत्येक प्रश्नावर 1 गुण म्हणजे 80 गुण। आणि तुम्हाला टोटल बघा 25 मिनिटे आणि 20 मिनिटे म्हणजे टोटल 45 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे। ठीक आहे, ऑफिस असिस्टंटसाठी सांगतो मी हे। ओके, ऑफिस असिस्टंटसाठी मी सांगून राहिलेलो आहो। ओके, त्यानंतर बघा, ऑफिसर स्केल 1 साठी सुद्धा मी तुम्हाला सांगतो। ओके, यामध्ये सुद्धा मॅथ आणि रिझनिंग आहे, सेम आहे। 80 प्रश्न, 80 गुण आणि 45 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे। ठीक आहे,
तर मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असेल. मेनसाठी मी तुम्हाला नंतर सांगणार. सध्या परिस्थितीमध्ये प्रिलिमच्या सांगून राहिलेलो आहो. ओके, आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि कोकणी यामध्ये तुमच्या पेपर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता. ओके, यामध्ये तुमचा पेपर तुम्ही जे आहे देऊ शकता. ठीक आहे. आता समोर बघा, यामध्ये 0.25 मार्क तुमचे चुकीच्या प्रश्नावर डिडक्ट सुद्धा होणार आहे. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे. इथे बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स दोन्ही ठिकाणी तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचा जो कट ऑफ लागणार आहे तो ऑफिस असिस्टंटसाठी मेन्सच्या बेसवर लागणार आहे. ओके, ऑफिस असिस्टंट या पदासाठी मेन्सच्या बेसवर तुमचा कट ऑफ लागणार आहे. आणि ऑफिसर स्केल 1 आणि इतर जे आहेत स्केल 2 आणि स्केल 3 साठी मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर, मेन्स प्लस इंटरव्ह्यूच्या बेसवर तुमचा कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑफिस असिस्टंटसाठी तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला जागासुद्धा दाखवून देतो स्टेट वाईज. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला किती जागा मिळालेल्या आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये हे बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, यामध्ये एकूण जागा तुम्हाला 100 मिळालेल्या आहेत. ओके, तर तुम्ही फॉर्म भरू शकता कारण मराठी येणे गरजेचे आहे. आणि इतर राज्यांमध्ये बघा भरपूर जागा आहेत. ओके, हे बघा 800 आहेत, कुठे 350, 550. तर इतर राज्यातील विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये फॉर्म भरणार नाही. त्यानंतर ऑफिसर स्केल 1चे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर स्केल 1 सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. महाराष्ट्रामध्ये हे बघा 13 नंबर महाराष्ट्रामध्ये इथे सुद्धा तुम्हाला 100 जागा दिसून राहिलेल्या आहेत. तर एकूण 200 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर यासाठी तुम्ही फॉर्म भरायलाच पाहिजे. तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे, तर तुम्हाला इतर राज्यांमध्ये सुद्धा जाण्याची काही गरज पडणार नाही. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा माझ्या हातून बोलताना काही चूक झालेली असेल किंवा माझ्या हातून काही महत्त्वपूर्ण माहिती सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.